कांद्याचा वांदा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। प्रेक्षको हो, मी आता नाशिक जिल्ह्यापासून जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारणतः 80 किलोमीटरवरती असलेल्या या गावामध्ये, या गावाचं नाव आहे लासलगाव। आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ इथे आहे। लासलगाव नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यातला कसमा पट्टा असू देत, शेजारचा संगमनेरचा अकोल्याचा भाग असू देत किंवा आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं उत्पादन होतं आणि लासलगावमधनं इथं जगाला कांदा पुरवला जातो। इथल्या शेतकऱ्यांचा कांदा याच मार्केटच्या परिसरामध्ये लिलाव केला जातो। प्रेक्षको हो, कांद्याचा भाव वाढला की जगभरातली माध्यमं इथं धाव घेतात, पण जेव्हा कांद्याला भाव नसतो, जेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, जेव्हा इथला शेतकरी रस्त्यावरती उतरून आक्रोश करतो, रास्ता रोको करतो, तेव्हा या शेतकऱ्याचं ऐकायला इथं कुणी नसतं। सरकार हे करू ते करू म्हणत असतं, पण सरकार नेमकं काय करतं याचा सवाल शेतकऱ्याला पडलेला असतो आणि त्याच्या कांद्याला भाव नाही, त्याच्या हातामध्ये त्याचा कांदा आणि डोळ्यात अश्रू याशिवाय दुसरं काहीच नसतं। म्हणून झी24 तासनं ठरवलं की आपण थेट लासलगावला जायचं आणि इथं आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये आलोत आणि थेट कांद्याच्या पडलेल्या भावावरती आणि एकूणच कांदा या पिकाची काय नेमकी अडचण आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याला काय नेमकी अडचण आहेत याची चर्चा करण्याकरता थेट आपण या लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलोत। माझ्याबरोबर या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया त्या कार्यक्रमामध्ये। जयदत्तजी, आपलं स्वागत। माझ्याबरोबर नानासाहेब पाटील आहेत। नानासाहेब पाटलांना आमच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा आपण बोलताना पाहतो। नानासाहेब पाटील आत्ता सध्या नाफेडचे संचालक आहेत आणि आत्ता भारतीय जनता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत। नानासाहेब, आपलंही खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये। माझ्याबरोबर मनोज जैन आहेत। मनोज जैन कांदा व्यापारी आहेत, कांदा व्यापाऱ्यांची बाजू ते या ठिकाणी ठेवणार आहेत आणि आपण बघतोय असंख्य शेतकरी या कांद्याच्याच ट्रॅक्टरवरती या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते सगळे शेतकरी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। थेट आपण शेतकऱ्यांकडे जाऊयात। काय नेमकी कांदा पिकाची अडचण आहे, कांदा तुमचा वांदा कसा करतो, नेमकी काय अडचण असते उत्पादकाची? कारण आमच्या भागामध्ये सर्वात कमी प्रमाणात पाऊस पडतो। पाऊस कमी पडल्यामुळं शेतकऱ्यांना कांदा लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। जास्त जर पाऊस पडला किंवा पाणीवर जास्त पाऊस जर पडला तर वेगळी पिकं घेता येतील, पण तो पाऊस कमी पडल्यामुळं कांद्यासारखंच पीक घ्यावं लागतं आणि कांदे म्हणजे सिंचन सोयीच्या अभावामुळे तुम्हाला कांदा पिकाशिवाय पर्याय नाही कांद्याच्या पिकाशिवाय। खरं आहे। काय नेमक्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि सगळे असं म्हणतात की एकदम सगळा शेतकरी कांदा लावून टाकतो, मग एकदम कांदा मार्केटला येतो आणि भाव पडतो, दोष शेतकऱ्याच्या माथी दिला जातो। कांदा उत्पादकाचं काय म्हणणं? कांदा उत्पादकाचं म्हणणं असं आहे का आजच्या परिस्थितीमध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा सोडून दुसरं पीक शेतकऱ्याला घेता येत नाही आणि पाण्याची जी व्यवस्था आहे ही फेब्रुवारी एंडिंगपर्यंत असते। त्याच्यानंतर उन्हाळ्यात कुठल्याही या भागात पाणी नाही, त्याच्यामुळं नगदी पीक हे कांदा पीक आहे आणि कांद्या पिकासाठी एकराला 45,000 ते 50,000 रुपये खर्च येतोय। आज कांदे जर 400 रुपये विकत असतील तर त्या कांद्याचे 40,000 रुपये होतात आणि लोकांना 15,000 रुपये तोटा येतो। तर या लोकांनी काय केलं पाहिजे, यासाठी सरकारने काहीतरी निश्चित भावाची 1200 ते 1500 रुपये शेतकऱ्यांना माझं थेट विचारणं आहे। आता चर्चेला आपण जाणार आहोत, पण काय नेमकं म्हणणं आहे, तुमची एकमुखी मागणी काय आहे, तुमचा मुद्दा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं? आज असं म्हटलं जातं की बाबा कांदा हे सगळ्या शेतकऱ्यांनी लावला, असं काही नाही। त्याचं कारण असं आहे की कधी निसर्ग कोपतो, कारण रोगराई येते त्यावेळेस कांद्याचं शॉर्टेज होतं, मग 7,000 15,000 असा जो भाव म्हणतो त्यावेळेस 1 ना 2 पोतं कांदा विकायला येतं। आणि आज रोजी मार्केटमध्ये कसं माहिती आहे का, आज वातावरण साफ आहे, कुठल्याही प्रकारचा रोग नसल्यामुळं एक कांद्याची 4 कांदे इतकं वजन तयार होतं आणि मग मार्केटला खूप आवक होती, मग बाजार पडतात। मग याच्यावर शासन काय निर्णय घेतं? शासन याच्यामध्ये काय करणार आहे? आपण जयदत्त होळकर, तुम्ही सभापती आहात, गेली अनेक वर्ष तुमच्या कुटुंबातला कोणी सदस्य या सगळ्या कमिटी आणि एकूण कांद्याशी संबंधित आहे, काय नेमकी गोम आहे हो? का कांदा परवडत नाही शेतकऱ्या? नाही, सर्वप्रथम तर या ठिकाणी मी G24 तासचं अभिनंदन करतो की आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम जेव्हा भाव कोसळला त्यानंतर घेण्याचा निर्णय या गावामध्ये घेतला, म्हणून तुमचं विशेष शेतकरी वर्गांच्या वतीने मी अभिनंदन करतो। ही वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस कांद्याचे दर वाढतात त्यावेळेस सगळीकडे त्याचा बोलबाला होतो, चर्चा होती। शहरातल्या गृहिणी दाखवल्या जातात आणि ते सांगता आमचं बजेट कोसळलं, परंतु आपण या ठिकाणी हा विचार केला पाहिजे की ज्यावेळेस कांद्याचे दर वाढतात त्यावेळेस एका कुटुंबामध्ये खाणारे व्यक्ती किती असतात आणि त्यावेळेसचे दर वाढलेले असतात, तर त्या दराचा किती इफेक्ट त्या माणसावर होतो हा जर आपण विचार केला तर मोजून 100-150 रुपयेसुद्धा त्याच्यावर इफेक्ट होत नाही महिनाभर। परंतु दुसरी बाजू जर आपण शेतकऱ्यांची जर बघितली तर या ठिकाणी भाव कोसळल्यानंतर तो प्रचंड मेटाकुटीस येतो
आज 1 डिसेंबरला जवळजवळ 1000 रुपये भाव होते आणि आजचे जर आपण दर बघितले तर 300 ते 400 रुपये दर या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत आहे. एवढी मोठी तफावत आहे आणि मग अशा तफावतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने पिकं घ्यावे. दुसरी गोष्ट अशी, शासन म्हणतं मग ते कांदाच का लावतं. आत्ता अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की दुसरं पीक तरी कोणतं घ्यावं, मग हा सुद्धा प्रश्न आहे. या संपूर्ण गोष्टीमध्ये आपण एक विचार केला पाहिजे. प्रश्न आहेत, शासनाला हे प्रश्न माहिती आहे, शासनाकडे सर्व आकडेवारी आहे. ती आकडेवारी आम्ही द्यावी असं काही नाही. आम्ही ही आकडेवारी कुठून घेतो तर शासनाच्याच वेबसाईटून घेतो. शासनाकडे सर्व माहिती आहे, परंतु शासनाची कुठलीही मानसिकता यामध्ये दिसत नाही आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे असा कुठलाही दृष्टिकोन म्हणजे सरकार शासनाचा दिसत बदलली तरी नाही. तशी मानसिकता दिसत नाही का? शासन कोणतंही आलं तर त्याचा दृष्टिकोन बदलताना या ठिकाणी दिसत नाही. आणि मग तो आहे त्याच पद्धतीने कशाही पद्धतीने शेतकरी लुटून शहरातील लोक कसा आनंदित राहतील हाच विचार तो त्या ठिकाणी डोळ्यासमोर करताना दिसतो. ही खूप तिखट प्रतिक्रिया आहे जयदत्त होळकरांची. शेतकरी लुटून शहरातले लोक सुखी राहतील असं शासन पाहतं. नानासाहेब पाटील, सरकार बदलतात. मी पत्रकारितेत आल्यापासून साधारणतः आता हे 4थं सरकार आहे. आमचा कांदा होतो शेतकरी असाच रडत राहील का? आता तुमचं सरकार आहे राज्यामध्ये, सगळं माहिती आहे, मंत्री महोदयांनाही सगळं माहिती आहे, आम्ही करू असं म्हणतात, पण नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि काय आपलं सरकार करतं? मी BJPचा पदाधिकारी म्हणून मी काम करत नाही. मी याच्या अगोदर ज्या पक्षात होतो किंवा आत्तापर्यंत शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी आत्तापर्यंत बाजू मांडलेली आहे आणि BJPमध्ये प्रवेश केल्यावर माझी ती जबाबदारी वाढलेली आहे, याच्याबद्दल कोणताही शंका नाही. पण आज आपण ज्या परिस्थितीत चर्चा करतोय तर तुम्हाला माहिती करता सांगतो, तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी बोललेलो आहे आणि कोणत्याही सरकारच्या काळात जो फरक पडलेला नाही त्याला कारणं पण अनेक आहेत. पहिल्यांदा आमच्या शेतकऱ्यांची मागणी हमी भावाची आहे. पेरिशेबल असल्यामुळं सरकार हमी भाव देत नाही. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत अनेक सरकार आले, आयात निर्यातीशी निगडीत हा संबंध असल्यामुळे बऱ्याच वेळेस आयात निर्यातीची पॉलिसी चुकल्यामुळे आपल्या कांद्याचे भाव पडतात. अशा अनेक संकटातून हा कांदा जात राहतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला तो न्याय देऊ शकत नाही. म्हणजे शेतकऱ्याचं दुखणं तर आज असं आहे का चांगलं वातावरण आहे, माल खूप पिकला तर भाव नाही, खराब वातावरण आहे, माल कमी पिकला, भाव जास्त आहे पण माल कमी पिकला. म्हणजे कसंही केलं तरी शेतकरी शेवटी एका लेवललाच राहतो, त्याच्या पदरात काही पडत नाही. याच्यासाठी सरकारला नव्याने काही गोष्टी कराव्या लागतील आणि अपडेट राहावं लागतील. या संदर्भात वेळोवेळी मी निवेदनं देत असतो आणि ही माहिती सरकारपर्यंत पोहोचत असतो. आता तात्पुरतं जर बघायचं झालं तर रॅकचा प्रश्न आत्ता होता. रॅक आपल्या व्यापाऱ्यांना मिळत नव्हते. जैन शेट इथं बसलेले, आम्ही रेल्वे मंत्रालयाशी बोलून पर डे 3 रॅक हे आम्ही चालू केले आणि थोड्याच दिवसात दिल्ली साईडला 4था रॅक आणि किंबहुना अलाहाबाद साईडला जर ट्रॅफिकमधून जर मिळाली तर 5वा रॅक रेल्वे मंत्रालयाने उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे आणि त्याच्याप्रमाणे व्यापाऱ्यांना त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं आहे. हे काम करायची पद्धत झाली आणि त्यांनी त्यावेळेस कंडिशन टाकली का आम्ही जेव्हा रॅक देतो आहे याचं रिफ्लेक्शन शेतकऱ्याला मिळणाऱ्या भावात पडलं पाहिजे. मी जैन तुमच्याकडे येतो. व्यापारी म्हणून या सगळ्या व्यवसायाकडे पाहताना लोकांची तुमच्याबद्दलही अशी एक टीका असते की व्यापाऱ्याला पैसा मिळतो, शेतकऱ्याला पैसे मिळत नाही. हे खरं आहे का हो? काय नेमकं या व्यवसायाचं काय नेमकं गणित आहे? 6,000 रुपयाचे भाव असले तोही माल घेणारा व्यापारीच आहे, 600चे भाव असले तोही माल घेणारा व्यापारीच आहे. व्यापारी इथं पिढ्यानं पिढ्या तो व्यवसाय करीत आहेत. जी भूमिका तुमची आमच्याबद्दल आहे किंवा जी प्रतिमा तुम्ही आमच्याबद्दल तयार केलेली आहे, 3-3, 4-4 पिढ्या शेतकऱ्यांशी आमचे संबंध आहेत. आम्ही फार काही वेगळी प्रॉपर्टी केलेली असती असा काहीही प्रकार नाही आहे. गेल्याच महिन्यामध्ये माझे श्रीलंकेला गेलेले कंटेनरमध्ये परिस्थिती अशी झाली की मला इथून फार चांगले माल 950 ते 1000 रुपयाचे माल पाठवल्यानंतर भाड्याचे सुद्धा पैसे मला इथून पाठवावे लागले, परंतु इथल्या कोणत्याही शेतकऱ्याचा एकही पैसा कोणत्याही व्यापाऱ्याने ठेवलेला नाही. व्यापार करत असताना काय सरकारकडनं तुम्हाला अपेक्षा आहेत? विशेषतः दळणवळणांच्या सोयी बाबतीत तुमचं काही सरकारकडे विशेष मागणं आहे का की हे झालं पाहिजे? आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं की आम्ही रेल्वेचे रॅक उपलब्ध करून दिले. मागच्या आठवड्याच्या भावाच्या परिस्थितीमध्ये आज 50 ते 75 रुपये सोमवारपासून आपल्याला दरांमध्ये तफावत प्रत्येक शेतकरी ही गोष्ट जाणवतोय की 50 ते 75 रुपये भाव हे वाढलेले आहेत. आणि जर समजा MEIS जी सबसिडी आत्ता गव्हर्नमेंट देते ही जर सबसिडी कंटिन्यू ठेवली तर भविष्यातही येणारा फार मोठा फ्लो हा उन्हाळ कांद्याचा राहणार आणि त्याच्यासाठी सुद्धा या गोष्टीची गरज लागणारच आहे. रेल्वेचे जेवढे रॅक्स जास्त
आणि व्यवस्थित उपलब्ध होतील तर व्यापारी निश्चितपणे त्या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. रेल्वेचे रॅक्स उपलब्ध व्हायला हवेत असं व्यापारी प्रतिनिधींचं म्हणणं आहे. निश्चित आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्रातले त्यांनाही सांगूया की बघा इथं थेट कांद्याच्या भूमीमध्ये आम्ही आलो होतो आणि शेतकऱ्यांना रेल्वे वॅगन्स हव्या आहेत, त्यांना त्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, पण आता त्या आणखी हव्यात इथल्या शेतकऱ्यांना. आणखी अनेक असे मुद्दे आहेत, माझ्याबरोबर शेतकरी बंधू आहेत इथले. हळूहळू कांद्याचा वांदा या कार्यक्रमामध्ये इथले शेतकरी त्यांचे मुद्दे मांडणार आहेत. आणखी चर्चा करूयात. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत. प्रेक्षको हो, पुन्हा एकदा स्वागत आपलं कांद्याचा वांदा या कार्यक्रमामध्ये. आपण आहोत झी 24 तासनं आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवत आज आपण थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता कांद्याच्या भूमीमध्ये लासलगावला थेट आलोत. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अकस्मात घटना घडल्या, जिथे जिथे आमची गरज लोकांना होती, मग तो डोंबिवलीला झालेला ब्लास्ट असेल, खारघरला एका चिमुकलीचा झालेला छळ असेल, जिथे जिथे सरकारचं लक्ष वेधून घ्यायची गरज भासली तिथं तिथं आम्ही आलो. निवडणुकीची धामधूम सुरू होती, त्याच काळात खरं तर इथं यायचं होतं, पण आता निवडणुका संपल्या आणि आपण तातडीनं या ग्राउंड झिरोवरती आलोत, या कांद्याच्या भूमीमध्ये आलोत. इथल्या शेतकऱ्याला भाव पडल्यानंतर काय त्याचं दुःख असतं हे त्यानं रस्ता रोको केल्याशिवाय माध्यमही जाणून घेत नाही असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नेते येत नाहीत, बाकीचे सगळे लोक तर मग लांबच राहिले, प्रशासनाचंही फार लक्ष नसतं. काही तरुण कांदा उत्पादक शेतकरी माझ्याबरोबर आहेत. मित्रा, काय नेमकी कांदा उत्पादक शेतकऱ्याची गोष्ट आहे? कुठं 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 आपल्याला त्रास होतो? सरकारकडनं विशेषतः आपल्याला काय अपेक्षा आहेत ज्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो? काय सांगायचं? आपण जसं भाव वाढल्यावर निर्यात मूल्य वाढवतो, जसं वाढेल तसा वाढवतो. मग भाव कमी झाल्यावर शासनाने अनुदानित निर्यात मूल्य केलं पाहिजे. म्हणजे व्यापारी माल पाठवतात, आता सांगतात का निर्यात मूल्य एकदम झिरो आहे, पण त्याच्यात झिरो नसताना व्यापाऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे का याच्यातून तुम्ही अनुदान घ्या पण जास्त निर्यात करा, म्हणजे शेतकऱ्यांना जास्त भाव भेटेल. आणि दुसरी गोष्ट, नेते ते कार्यकर्ता किती फरक पडतो. जेव्हा सदाभाऊ खोत नेते होते तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी किती झटत होते. आज राज्याचे कृषी मंत्री आहे, तुम्ही एकदा तरी त्यांनी प्रश्न केला का शेतकऱ्यांबाबत? काहीच नाही करत. सदाभाऊ खोत आपल्याबद्दल हा प्रश्न उपस्थित झालाय. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय शेतकऱ्यांनी की तुम्ही कार्यकर्ते होता तेव्हा रस्त्यावर उतरून लढत होतात, मात्र आता मंत्री झाल्यानंतर सदाभाऊ खोत बोलत नाहीत, असंच आपल्याला म्हणायचं सदाभाऊ खोतात. सत्तेपुढं सगळे शांत होते, बरोबर आहे का नाही? म्हणजे सत्ता नव्हती तोपर्यंत भरपूर इतके म्हणजे पार रोडवर आडवे झोपले आणि सत्ता आली तर उभे राहिले. जयदत्त तोळकर, मी आपल्याकडे येतो. आत्ता तातडीनं काय करावं सरकारनं? कसली गरज आहे जो स्थायी उपाय होऊ शकतो? काय सांगा? नाही, एक तर असं आहे की या ठिकाणी ज्यावेळेस असे प्रश्न निर्माण झाले, बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्या ठिकाणी केंद्रामध्ये जाऊन केंद्रीय मंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आणि त्या ठिकाणी इथली परिस्थिती किती भयानक आहे ही त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली. त्यावेळेस शासनाने निर्णय घेतला की 100 रुपये आपण क्विंटल मागे अनुदान देऊ. ती होणारी रक्कम अत्यंत अल्प होती, पण तीसुद्धा आत्तापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला ती अनुदानाची रक्कम मिळाली नाही. सर्व शेतकऱ्यांनी जी काही पूर्तता लागते ती पूर्तता त्या ठिकाणी करून दिली, त्याचं ऑडिट झालं, सर्व काही झालेलं. शेतकऱ्यांनी खाते उघडले, 7/12 उतारे आणून दिले, पण साधी ती 100 रुपये अनुदानाची रक्कमसुद्धा या ठिकाणी शासनाला देवली गेली नाही. अशी पद्धती जर शासनाची मानसिकता असेल तर शासनाला अजून उपाययोजना सुचवून शासन त्याच्यावर निर्णय घेणार आहे का? हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. उपाययोजना भरपूर आहे, शासनालाही ते माहिती आहे की भारतामध्ये कांदा उत्पादन जास्त झाले ही वस्तुस्थिती आहे, पण मग त्याला इतर देशांमध्ये बाजारपेठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची नाही का? या ठिकाणी नाफेडसुद्धा आहे. नाफेडने सुद्धा यावेळेस ज्यावेळेस कांद्याचे भाव कोसळतील त्यावेळेस खरेदी करण्याची नाफेडची जबाबदारी नाही का? कारण नाफेड फक्त शहरी भागाचाच विचार करणार आहे, ग्रामीण भागाचा काही संबंध नाही का नाफेडचा? हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. नाफेडने जी खरेदी केली ती जे व्यापारी ज्या दराने खरेदी करत होत्या त्याच दराने नाफेडनी खरेदी केली, मग व्यापाऱ्यामध्ये आणि नाफेडमध्ये काय फरक राहिला? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. अगदी खरंय नानासाहेब, आपल्याला असं वाटत नाही का की जिल्ह्यातल्या किंबहुना महाराष्ट्रातल्याच सर्व खासदारांनी किंवा नेत्यांनी एकत्र येऊन या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे? निदान त्यांच्या ज्या मुख्य समस्या म्हणजे रेल्वेची वाहतूक असेल किंवा निर्यातीच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घ्यायचे असतील त्याच्यावर केंद्र सरकारवरती दबाव टाकण्यात इथल्या नेते अयशस्वी ठरले असं वाटतं का राज्यातील? तुमच्या बोलण्यात निश्चितच तथ्य आहे. कारण कांदा म्हटलं का अगोदर पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा असं समीकरण होतं, पण गेल्या 5 ते 7 वर्षात सोलापूर असेल, नगर असेल,
धुळा असेल, नंदुरबार असेल, किंबहुना अर्धा जळगाव आणि अर्धा औरंगाबाद जिल्हा एवढ्या ठिकाणी कांद्याची लागवड होत आहे. हे कमी म्हणून की काय, मध्य प्रदेशमध्ये शहाजापूर, खंडवा हा जो ट्रॅक आहे 3 जिल्ह्याचा तो वाढलेला आहे. म्हणजे आपलं लागवडीचं क्षेत्र कमीत कमी 5 पटींनी वाढलेलं आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही माणसाला शंका येते का या 5 जिल्ह्यातले खासदार किंवा आमदार यांची ही जबाबदारी नाही का. आणि यावेळेस बोलूनही झालं आहे का बाबा या सर्वांनी पक्षविरहित एकत्र येऊन, वेगवेगळ्या पक्षाचे असतील ते पक्षविरहित एकत्र येऊन काही त्यांनी टार्गेट ठेवलं आणि सरकारला ते करायचं भाग पडलं तर ते होऊ शकतं. पण वस्तुस्थिती अशी आहे का आत्तापर्यंत हे दुर्दैव आपलं का पार्लमेंटमध्ये 1-2 क्वेश्चन विचारले गेले, विधानसभेत विचारले गेले, पण त्याचा फॉलोअप व्यवस्थित झाला नाही. ताजी गोष्ट सांगतो, काम जर करायचं असेल तर इच्छाशक्ती लागते. रॅकचा प्रश्न जेव्हा व्यापाऱ्याने आमच्याकडे मांडला, आम्ही रेल्वे मंत्र्यांशी बोलल्यानंतर 2 दिवसात नाशिक रोडला मिटिंग लागली. नाशिक रोडची मिटिंग झाल्यानंतर मुंबईला शैलेंद्र कुमार CFTM सेंट्रल रेल्वे यांच्याकडे मिटिंग लावली आणि त्याच दिवशी त्यांचे 3 रॅक पर डे आणि 4था रॅक पुढचा दिल्लीला हे उपलब्ध करून त्याच्यावर लगेच कार्यवाही झाली. जर एक सामान्य माणूस किंवा सामान्य व्यापारी संघटना हे जर करू शकत असेल तर खचितच खासदार खूप काही करू शकते. आणि या सगळ्या प्रश्नावरती शेतकरी बंधूंनो, असं तुम्हाला वाटतं का, मी आपल्याकडे येतोय थेट, की असं तुम्हाला वाटतं का की राजकारणी कुठेतरी कमी पडले किंवा राजकारण्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, काय नेमकं सांगायचं आहे की बाबा काय तुम्हाला हवंय आणि काय झालं पाहिजे. हे बघा, तुला विलक्षण होतात राजकारण, कांद्याविषयी तरी राजकारण करू नये. पण कांद्याचे भाव ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस सरकारसुद्धा कांद्याचे भाव पाडायला तयार राहतं. परंतु ज्यावेळेस कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस सरकार बघायची भूमिका घेतं. आज परिस्थिती अशी झाली का 40,000 ते 45,000 रुपये एकरी खर्च असून आणि त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त 30 ते 40,000 रुपये पडताय. म्हणजे उत्पन्न खर्चही फिटत नाही आणि त्यांनी सोसायट्या कर्ज उचललेले, ते कर्ज भरायचं कशावर. UP मध्ये पंतप्रधान म्हणत्या का आम्ही तिकडं कर्जमाफी करू आणि आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी रडतोय. आज त्याची परिस्थिती काय आहे हे तर सरकारनं बघायला पाहिजे की नाही. खरंय. म्हणजे शेतकरी उत्तर प्रदेशमधला वेगळा आणि महाराष्ट्रामधला वेगळा असं आहे का, तर नाही. इथल्या शेतकऱ्याला मग कर्जमाफी नको. काय नेमकं तुम्हाला सरकारकडनं अपेक्षा, जसं रेल्वेची अपेक्षा आहे, बाकी इथं आणखी कांदा उत्पादकासाठी काय केलं पाहिजे या सर्व जिल्ह्यांमधल्या, काय सांगा. कांदा उत्पादकासाठी सिंचनाची व्यवस्था केली पाहिजे. आमच्याकडे जो ड्राय भाग आहे त्या भागामध्ये 4च महिने पाऊस पडतो. आता जर बघायला गेलं तर प्यायला पाणी नाही, विहिरीला पाणी राहिलं नाही. कांदा पिकाशिवाय दुसरा पर्याय नाही. कांदा आणि हरभरा हे 2च पिकं निघतात. पोळ कांदा घेतला जातो, रांगडा कांदा थोडा निघतो, उन्हाळ कांदा येत नाही. त्याच्यामुळं आम्हाला लाल कांदाच लावा लागतो किंवा त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. नुसतं मग शेतकऱ्यांना फक्त लालची लावलं जातं. आता उद्धवजी ठाकरे म्हटले किंवा कर्जमाफी केली तरी आम्ही सरकारमध्ये जाऊ. आता ते पुन्हा जात्या काही हे सांगता येणार नाही. पण तरी शेतकऱ्यांना नुसतं विलक्षण आल्यानंतर जर लालची लावले जात असेल तर शेतकऱ्यांचा काय फायदा आहे. शेतकऱ्यांचा काय फायदा आहे. शेतकरी बंधूंनो, सत्तेमध्ये बसलेल्या या सगळ्या लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे आणि काय तुम्हाला हवं आहे, अगदी थेट थोडक्यात. सर्वप्रथम मी तुमच्या G24 तासवाल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आमचा प्रश्न तुम्ही थेट लासलगावमध्ये येऊन एक समाज म्हणजे सरकार दरबारी मांडताय. अजित सर, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि महत्त्वाची गोष्ट, आमचा शेतकरी कांदा पिकवतो सर. आम्ही आत्तापर्यंत सफरचंद 100 रुपये किलोने खातोय. आम्ही कधीही बोंबा ठोकल्या नाही की त्याचे भाव वाढले. मग ज्या लोकांना भाव वाढलेले कांद्याचे वाटत असतील त्यांनी बोंबाही टोकू नये आणि कांदाही खाऊ नये, आमचं एकच म्हणणं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही सफरचंदा व्यतिरिक्त बोंबाही ठोकत नाही आणि आम्ही सफरचंद खातही नाही भाव वाढले म्हणून. आम्ही आमच्या लेकरा बाळांना फक्त मिरची भाकर चारतो सर. आणि सर्वात महत्त्वाचं, मी तुमच्या G24 तासवरती 32 पानं काव्यरचना लिहिलेली, त्यामध्ये भ्रष्टाचारही सोडले नाही आणि राजकीय कोणताही व्यक्ती सोडलेला नाही. सर्वात महत्त्वाचं एक काव्य मी तुम्हाला दाखवतो की एखाद्या राजकीय नेत्याकडे शेतकऱ्याने योगदान मागायचं, त्याने टेबला खालून मागायचं, शेतकऱ्याने टेबला खालून द्यायचं, रिकाम्या हाताने घरी भागायचं, लेकरा बाळांनी अपेक्षेच्या नजरेने बघायचं. एवढं सर्व बघून शेतकऱ्याचं मला काळी तिळतिळ पोटात तुटतं. अशा समाजकंटकाला भर चौकात पिटावंसं वाटतं. कुणासाठी तरी काहीतरी करावंसं वाटतं. माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आपलं आयुष्य झिजावंसं वाटतं. धन्यवाद. जयदत्तराव, खरंच इथे येताना मनामध्ये खूप प्रामाणिक भावना होती आणि G24 तासनं ठरवलं की
जायचं आपण या शेतकऱ्याकरता, कारण हा शेतकरी खूप आगतिक होतो, रस्त्यावर उतरतो, चिडतो, रस्ता रोको करतो, त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. पण वेळ आली की त्याला सगळे अंजारतात, गोंजारतात. नानासाहेब, आपण आणि जयदत्तराव आपणही या सगळ्या शेतकऱ्यांच्या साथीनं आज राज्य सरकारला काय तुम्हाला सांगावं असं वाटतंय की तुम्ही हे कराच, हे झालंच पाहिजे, आणि याकरता काय नेमकं करायला लागेल उपाययोजना? सगळ्यात पहिले माझं असं मत आहे की आता तातडीने जर काही करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हमी भावाने एक तर कांदा खरेदी करा किंवा जाहीर करा. 1500 ते 2000 रुपये क्विंटल मागे या ठिकाणी शासनाने आत्ता जाहीर करून दिलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी याआधी माल विक्री झालेला आहे त्याचा जो काही तफावत असेल तो त्या शेतकऱ्याला तातडीने देणं गरजेचं आहे. हा पहिला निर्णय या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग ज्या काही लॉंग टर्म ज्या काही असतील त्यानंतर करणं गरजेचं आहे. परंतु आता तत्काळ जर काही करायचं असेल तर ही पहिली मागणी आमची असेल की आत्ताच्या आत्ता तुम्ही हमी भाव जाहीर करा आणि तो माल खरेदी करा. नानासाहेब, या सगळ्या प्रश्नाकडे गेली अनेक वर्ष पाहत असताना काय वाटतं तुम्हाला, इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा शेतकरी हो, हा मतदान करतो, हा चिडतो, रस्त्यावर उतरतो, मग राजकीय पक्ष एवढं लाईटली का घेतात? म्हणजे या कार्यक्रमानंतर सगळं उद्या जादूची कांडी फिरवली सगळं नीट होईल असं मला अजिबात वाटत नाही. पण लोकशाहीमध्ये ही प्रोसेस आहे. माध्यम म्हणून आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी आज उभं राहिलोय. नेते येतात, ते आश्वासनं देतात, त्याची पूर्तता होत नाही. या मतदाराला आणि या कांदा उत्पादक शेतकऱ्याला काय सगळे राजकीय पक्ष असं सहज म्हणूनच घेतात का? काय वाटतं आपल्याला? नाही, यापूर्वीच मी तुम्हाला स्पष्ट खुलासा केला आहे. हे वार्ताहर मित्रांच्या बैठकीतच हा विषय झाला का एवढे 10 जिल्ह्याशी निगडीत खासदार किंबहुना तिथले आमदार यांची संख्या शेकडोमध्ये जाते आणि यांचं ह्या कांदा उत्पादकांना न्याय देण्याच्या बाबतीत एकमत होत नाही पक्षविरहित. हे आपलं शल्य आहे, ते आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे. आता काही मित्रांनी जे मला आता शंका बोलून दाखवल्या त्याच्याबद्दल थोडासा मी खुलासा करतो का शेतकरी कांदाच का लावतो. त्याच्याकरता कांदा आपण समजून घेतला पाहिजे. 4 महिन्यात येणारं पीक आहे, कमी महिन्यात येणारं पीक आहे आणि त्याला पर्यायी पीक शेतकऱ्याला आज मिळत नाही, म्हणून त्याला आज कांदा लावल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे साधं विचार करा का याच्या अगोदर आम्ही तेलबिया घ्यायचो, याच्या अगोदर आम्ही कडधान्य घ्यायचो, हे आमचे हद्दपार झाले. मग खरीपामध्ये आम्ही काय करायचं, एक तर सोयाबीन करायचं, मका करायचं, नाही तर परत कांदा करायचं. रब्बीमध्ये काय करायचं, गहू करायचा, हरभरा करायचा किंवा परत कांदा करायचा. म्हणजे इतर पिकं कमी होऊन कांद्याच्या लागवडीखालचं क्षेत्र वाढत गेलं आणि त्याची परवड व्हायला सुरुवात झाली. आणि हे सरकारच्या अजून लक्षात आलेलं नाही का शेतकऱ्याचा क्रॉपिंग पॅटर्न डिस्टर्ब झालेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्याचा क्रॉपिंग पॅटर्न व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्याच्या मालाला भाव. खरं यावर उपाय काय, याकडे आपण जाऊयात. पण मनोज जैन, मी तुमच्याकडे येतो. आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव व्यापाऱ्याला कसा देता येईल, काय वाटतं तुम्हाला? सर, कांदा फक्त नाशिक जिल्ह्यातच पिकत नाही, ही गोष्ट आधी पण पाटील साहेबांनी सांगितली. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता संपूर्ण दुनियाचा किंवा जगाचा विचार करून आणि त्याप्रमाणे हे भाव ठरवले जात आहेत. त्याही गोष्टीमध्ये मी हे अभिमानाने सांगू शकतो की संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात चांगले भाव हे लासलगाव मार्केटमध्ये सातत्याने शेतकऱ्यांना मिळत आहे आणि त्यामुळे बाकीच्या कोणत्याही मार्केटमध्ये आवक कमी झाली असेल किंवा वाढली असेल, परंतु लासलगावची आवक ही क्वालिटी पण सगळ्यात जास्त चांगली नाशिक जिल्ह्यात देतो. या सर्व शेतकऱ्यांकरता एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. आमचा शेतकरी प्रेक्षक हो, जगात सर्वोत्कृष्ट कांदा या जिल्ह्यामध्ये येतो. कांदा तसा तयार व्हायला इतर राज्यांमध्ये होतो, तो आता चीनमधूनही येतो. पाकिस्तान आपला सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर आहे, पण चवीला सर्वोत्कृष्ट कांदा हा या भूमीतच पिकतो. मनोज जैन, अनेक गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर काय गोष्टी करता येतील, म्हणजे मध्यंतरी कांद्याचं निर्जलीकरण त्याचे त्याबद्दल आपण बोलूयात. अनेक शेतकऱ्यांना आणखी इथं बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतो. पुन्हा एकदा स्वागत. आपण लासलगाव बाजार समितीच्या आवारामध्ये आहोत नाशिक जिल्ह्यात. इथे थेट शेतकऱ्यांमधनं आपण कांद्याच्या प्रश्नावरती चर्चा करतोय आणि काही शेतकऱ्यांना त्यांचे मुद्दे मांडायचे आहेत. पुढे आपण चर्चेत जाणार आहोत. ज्यावेळेस कांदा महाग झाला त्यावेळेस मीडियावाल्यांनी एक कांदा घेताना आजारी होता का काय, तो पडला, 70 रुपये किलो कांदा घेतला. त्या दिवशी माझा ट्रॅक्टर इथं मंडीत होता. काय भाव गेला माहिती का? 3500 रुपये क्विंटल गेला.
तोच पाहिला, तो मीडियावाल्यांनी आणला, टी व्हीवर सगळ्या लोकांनी पाहिला, तो माणूस पडला. तर त्याच्यानंतरचा इथं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टरचा लिलाव होतो. आज जर झाला तर नंतर तिसऱ्या दिवशी होतो. तिसऱ्या दिवशीचा लिलाव झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीचा कांदा 1200 रुपये क्विंटल गेला. 3500 रुपयावरून तिसऱ्या दिवशी 1200 रुपयावर आला. तुम्ही म्हटले ना जादूची कांडी का, त्याच्यावरून आठवलं मला, नाही तर बोलायचं नव्हतं. आहे जादूची कांडी आहे. कशासाठी? भाव पाडण्यासाठी आहे, वरती नेण्यासाठी कोणाकडेच नाही. ती जादूची कांडी प्रत्येकाकडे आहे, पण ती कशासाठी आहे? भाव वरती गेले का खाली आणण्यासाठी. अगदी खरं, अगदी प्रत्येकाला आरसा दिसलाच पाहिजे. अगदी खरं. आणि हाच प्रयत्न आहे खरं तर, की आपण म्हणाल ते अगदी खरं आहे, भाव पाडायला सगळेच कारणीभूत ठरतात. वर 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 भाव आणायला काय केलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय. अगदी खरं. मला मुख्यमंत्री साहेबांची विनंती आहे का मागच्या जून जुलैमध्ये त्यांनी जे 100 रुपये अनुदान जाहीर केलं होतं ते आजपर्यंत साधारण मला बाकीच्या शेतकऱ्यांचं नाही सांगता येणार, पण माझ्या वडिलांच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये आजपर्यंत ते पैसे जमा झालेले नाही आहे. आणि दुसरी गोष्ट का जे कांदा पिकवण्यासाठी जे रासायनिक खतं लागतात त्या खतांसाठी हे सरकार सबसिडी केव्हा चालू करणार आहे आणि हे खतांच्या किमती कधी कमी करणार आहे? शेतकऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी केंद्रामध्ये जे कृषी मंत्रालय आहे त्या ठिकाणी जाणकार मंडळी असावी, ज्यांना शेतीचे प्रश्न कळतात, ज्यांना शेती कळते, असेच मंत्री तिथं बसवले पाहिजे. त्यांना शेतीचा पूर्ण महत्त्व कळालं पाहिजे. तर मागेच एक वेळेस टेलिव्हिजनला आपण बघितलं, केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले होते मिरचीचा विषय हाताळत असताना की हिरव्या मिरचीला भाव कमी झालेला आहे आणि लाल मिरचीला भाव वाढलेला आहे. तर त्यावेळेस मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की शेतकऱ्यांनी हिरवी मिरची न लावता लाल मिरची लावावी, लाल मिरचीला रेट वाढवा मिळतात. पण त्यांना एवढंही कळालं नाही की अगोदर हिरव्याच मिरचीची लाल मिरची तयार होते. तर असे अज्ञान लोक तिथं बसलेले असतील तर शेतकऱ्याचं काय होणार आहे? हे जे सगळे शेतकरी खूप हुशार असतो, त्याला बोलायला संधी मिळत नाही किंवा तो वाट बघत असतो संधीची. हे 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 याच्यातून दिसलंय आपल्याला. पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आत्ताच्या घडीला नाफेड असेल किंवा इतर संस्था असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत समाधानी तुम्ही आहात. एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो. आत्ता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की शासनाकडे जादूची कांडी नाही आहे किंवा जादूची कांडी आहे पण ती भाव वाढल्यावर ते वापरतात. ही वस्तुस्थिती आहे. मागील तुम्ही जर 3-4 महिन्यापूर्वी बघितलं तर त्या ठिकाणी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी केला. किंमत स्थिरीकरण जो निधी होता तो त्याच्यासाठी वापरला. आणि तो कांदा का खरेदी केला तर त्यावेळेस दिल्लीसारख्या शहरामध्ये कुठेही प्रकारचा भाव वाढणार नाही यासाठी तो कांदा खरेदी करून ठेवला त्या नाफेडच्या माध्यमात. मग आमचं म्हणणं असं आहे की ती काळजी जर त्यावेळेस तुम्ही घेतली दिल्लीच्या लोकांसाठी, तशीच काळजी आत्तासुद्धा घ्यायला पाहिजे. ती जो काही किंमत स्थिर करण्याचा जो काही निधी आहे तो भाव पडल्यावर सुद्धा तुम्ही तो वापरला पाहिजे होता. आणि हे कांद्याचे जे काही दर पडलेले ते थोडं वाढवण्यासाठी मदत व्हायला अपेक्षित होतं, अशी आम्हाला किंवा शेतकऱ्यांना नाफेडकडून अपेक्षा होती. परंतु ती कुठेही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. केवळ शहरी लोकांचा विचार करणारी संस्था म्हणून नाफेडकडे आज शेतकरी वर्ग बघतोय, ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. नानासाहेब, आपण नाफेडचे संचालक आहात. या आरोपामध्ये आपल्याला तथ्य वाटतं का? आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे संस्था नेमकी कोणासाठी, शेतकऱ्याकरता की शहरी माणसाकरता? मी नाफेडचा 2 वर्षापासून संचालक आहे. गेले 10 वर्ष नाफेड मार्फत 1 रुपयाची कांदा खरेदी झाली नव्हती. मी आल्यापासून 2 वर्षामध्ये काही ना काही खरेदी चालू आहे. डिस्टर्ब करू नका, डिस्टर्ब करू नका. प्रश्नावर मी बोलतोय ना. 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती त्याच्यावर ही चर्चा नाहीये. आजची त्यांना लागायचं काहीच कारण नाही ना. जो काही त्यांना लागायचं काहीच कारण नाही. नाही, लागायचं नाही. कोणाला लागायचा प्रश्नच येत नाही. मी त्यांना सांगतोय, मी परत बोला, तुम्ही परत बोला. खुलासा करताय. आजची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीवर आपण भाष्य करतोय. 50 वर्षापूर्वी काय चालू होतं त्याच्यावर चर्चा नाहीये. आज जो प्रश्न उद्भवलेला आहे या संदर्भात काय करता येईल, यावेळेस नाफेडनी कांदा खरेदी केला की नाही, मग तो कशासाठी केला याचं तरी उत्तर द्या. नानासाहेब, बरोबर. आता उत्तर मी तुम्हाला देतोय. मध्ये कुणी डिस्टर्ब करून एवढी माझी अपेक्षा राहील. इतक्या दिवस खरेदी चालू नव्हती. खरेदी चालू करण्याकरता मी त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतलं आणि गेल्या 2 वर्षापासून रब्बीची खरेदी कांद्याची आपली मार्केटला चालू आहे. आता ही खरेदी सफिशियंट आहे का नाही हा वादाचा मुद्दा होतो. कारण रब्बीचा कांदा शेवटी स्टोरेज केला जातो. आज नाफेडजवळ 15,000 मेट्रिक टन कांदा स्टोअर करण्याची फक्त क्षमता आहे. त्याच्यामुळे सरकारने आदेश दिल्यावर तेवढं स्टोरेज
केलं जातं. पहिल्या वर्षी आम्ही फक्त लासलगाव आणि पिंपळगावलाच खरेदी केली. मागच्या वर्षी आम्हाला पणन मंडळाचे कळवणला स्टोरेज मिळाले, आम्ही कळवणला सुद्धा केली. आणि शेवटी गव्हर्नमेंटची प्रतिनिधी म्हणून मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही नाफेडच्या माध्यमातून प्रयत्न करतायत हे तुमचं सांगण्याचं एकच आहे होतं. साहेब, नाफेडने जी खरेदी केली ती व्यापारी ज्या दराने खरेदी करतो त्याच दराने केली का काही वेगळ्या दराने केली, हा खरं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मग नाफेडनी माल घेतला काय आणि XYZ व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला काय, शेतकऱ्यांना काय फरक पडतो? जस्ट मिनिट सर, इथले शेतकरी ओळखून आहे का नाफेड मध्ये मार्केटला उतरल्यानंतर मार्केटवर काय परिणाम होत असतो, जाणकार शेतकरी याचं ओळखून आहे. याच्याकरता फक्त कोणतीही सर इथं जर मला डिस्टर्ब करणार असेल तर मी बोलणार नाही. नानासाहेब, हा वादाचा मुद्दा नाहीये. मी काय सांगतो, त्यांनी मुद्दा मांडला, आपण त्याचं खंडन करून टाका. सार्वजनिक कार्यक्रम वेगळा काही भाव दिला तर मी बोललो का? माझा आपल्याला थेट प्रश्न असा आहे की ते जे विचारतात की त्याच भावानं खरेदी झाली का, हा त्यांच्या मनामध्ये शंका आहे. तुम्हाला सांगत व्यापाऱ्याच्याच भावानं खरेदी झाली. मी काय म्हणतो, नंतर संधी द्या, प्रत्येक गोष्टीची उत्तर द्यायची जबाबदारी माझी आहे. ही जी खरेदी झाली त्यांनी सांगितलं, प्राईस स्टॅबिलायझेशन फंडच्या अंतर्गत केंद्र सरकारने 700 कोटीचा निधी तयार केला आणि त्याच्या केंद्र सरकारने ज्या काही हरकत नाही. आपलं म्हणणं असं आहे की नाफेड मार्केटला उतरल्यानंतर निश्चित 2 पैसे व्यापाऱ्याकडून चांगले मिळतात, कॉम्पिटिशन वाढते. हरकत नाही. माझा मूळ मुद्दा महत्वाचा एक सुरुवात करतानाचा जो होता तो म्हणजे जयदत्तराव काय असं केलं तर इथल्या कांद्याला उठाव राहील, म्हणजे कांद्याचं निर्जलीकरण असेल किंवा त्याची साठवणूक असेल, बाकीचे तर काय अशा उपाययोजना केल्या जाऊ शकतात सरकारच्या मदतीने? नाही, एक तर असं आहे की जे अन्य देशामध्ये आपल्या भागातून कांदा जात नाही त्या भागामध्ये कोणता कांदा अपेक्षित आहे त्या भागाचा तो विचार केला पाहिजे. आणि जे काही कृषी विद्यापीठे असेल, शासन असेल, त्यांनी ते पीक, ते जे वाण आहे ते डेव्हलप केलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा पर्याय दिला पाहिजे. आपण सातत्याने शेतकऱ्यांना एकच विचारतो की तुम्ही कांदे का लावतात. मग आता हे कांदे नाही लावणार तर काय सफरचंद या ठिकाणी लावणार का? कारण जे शेवटी कुठलंही पीक लावत असताना ते भौगोलिक वातावरण, त्याला पाणी असलेलं अवेलेबल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमचा माल पिकतोय, तुम्ही विकायला शिका असं तुम्हाला. निर्जलीकरणाच्या बाबतीमध्ये जयदत्तराव कसं आहे की राज्यात नाही, जिथं जिथं जगात मराठी माणूस तिथं हा कार्यक्रम पाहायला जातोय आणि कांदा प्रत्येकाच्या घरात लागतो, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. मुद्दा असा आहे की परदेशामध्ये अनेक ठिकाणी निर्जलीकरण केलेल्या कांद्याला मागणी आहे. गुजरातमध्ये शेजारचा तो होतोय असा ऐकिवात आहे. आपल्याकडे ते अजून झालं नाही किंवा कमी प्रमाणात आहे, त्याचं काय कारण आहे आणि ते सक्सेसफुल आहे का? नाही, आज आपल्याकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी ती सुविधा आहे, पण शेतकरी त्याचा फारसा वापर करताना दिसत नाही. हा सुद्धा एक भाग आहे. काय नेमकं त्याचं कारण आहे? कारण प्रश्न असा आहे की बाजारभाव हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. बाजारभाव त्या पद्धतीचं मिळत नसल्यामुळे त्याला ते हँडलिंग करणं आणि परत स्टोअर करणं, उलट 12 महिने हा कांदा आता उपलब्ध आहे. मग एखाद्या कांद्याची लाईफ वाढून पुढे तो मालाला भाव मिळेल का नाही, ही सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज शंका आहेत ना. आज चाळीमध्ये ठेवलेल्या, असू शकतो का? ज्या पणननी चाळी दिल्या त्या चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा ठेवला. काय अपेक्षा होती की पुढे जाऊन कांद्याचे भाव वाढतील, परंतु तशी परिस्थिती न होता ज्या लोकांनी आधी माल विकला त्यांना बऱ्यापैकी भाव मिळाला आणि जे चाळीमध्ये कांदा ठेवला होता ते नुकसानीमध्ये गेले. हरकत नाही. खरं मनोज जैन, मला कार्यक्रमाचा समारोप करताना आपल्याकडे यायचं आहे. जगात भारताची कांदा निर्यातदार म्हणून नेमकी प्रतिमा काय आहे आणि ती कशी सुधारली गेली पाहिजे? केंद्र सरकार सक्षम निर्यातदार म्हणून भारताला जगाच्या पातळीवरती नेण्याकरता काय मदत करू शकतो तुम्हाला व्यापाऱ्यांना? 2 ते 3 मुद्दे यामध्ये विशेष करून इथे मी उपस्थित करू इच्छितो. सर्वप्रथम अकोल्याचं पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल किंवा राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, इथलं जे वाण आहे यापेक्षा फार चांगल्या दर्जाचा, सुंदर दिसणारा आणि यापेक्षा फार चांगल्या साईजचा कांदा हा इजिप्तसारख्या देशांमधून, बाहेरच्या देशांमध्ये मलाही बघायला मिळालं. त्यांच्या एका कांद्याच्या समोर आपले 2.5 ते 3 कांदे बसतात. त्यांची जी स्किन आहे वरची, तो पापुद्रा निघत नाही, त्याला काजळी लागत नाही. ही सर्व आपल्याकडून येणाऱ्या दिवसांमध्ये सुधार होणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, 25 रुपयाच्या वरच्या ज्या काही ॲटम्स आहेत, ते लसूण असेल, द्राक्ष असेल, तर त्यांच्यासाठी गव्हर्मेंट 25 ते 35% टॅक्स ह्या माध्यमातून म्हणजे ट्रान्झॅक्शन सबसिडी देत आहे. परंतु कांदा किंवा मका ह्या फार कमी दराच्या वस्तूंसाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ट्रान्झॅक्शन सबसिडी दिली जात नाही. तर ह्या दोन्ही गोष्टींकडे जर समजा विशेष करून लक्ष दिलं आणि 70 रुपये श्रीलंकन करन्सीमध्ये जर समजा कांदा विकला जातो, तर त्याच्यामध्ये 35 रुपये
ह्या श्रीलंकर करन्सीप्रमाणे त्यांची ड्युटी लागते. तर माझी माननीय प्रधानमंत्री श्री मोदीजी यांना विनंती आहे की त्यांचे फार चांगले संबंध त्यांनी ह्या ठिकाणी वापरावेत आणि त्यांनी ही जी ड्युटी आहे ही त्यांचे 3 ते 4 महिने जे कांद्याचं पीक निघतं तो पिरियड वगळता बाकीच्या वेळेला भारतीय एक्सपोर्टरद्वारे जो काही कांदा निर्यात होतो त्याला कोणत्याही प्रकारची ड्युटी लागू नये यासाठी विशेष करून प्रयत्न व्हायला पाहिजे. तसेच नाशिकमध्ये किंवा ह्या सभोवताली कुठेतरी पोर्टची व्यवस्था व्हायला पाहिजे की ज्याद्वारे ड्रायपोर्ट इथं तयार होणं गरजेचं आहे. 2-2 दिवस माल मुंबईला ठेवावा लागतो. तिथल्या जे दमट वातावरण आहे त्यामध्ये सुद्धा कांदे खराब होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सपोर्टरला अडचणी ठरत आहेत. ह्या सर्व गोष्टींवर जर समजा वेळीच लक्ष दिलं तर ह्यामध्ये काही ना काही सुधार होऊ शकतं. कांदा हे पीक 3 ते 3.5 महिन्यामध्ये येतं याची सर्व नोंद सरकार दप्तरी आहे. परंतु अचानक आलेली ही जी परिस्थिती आहे याच्यासाठी एक वेगळा विभाग सरकारने विशेष करून खोलून आणि त्यावर काय उपाययोजना करते यासाठी निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केले. नानासाहेब, हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे की मोठ्या प्रमाणात शेतकरी इथला कांदा लावतो, त्याची ती गरज आहे, इथं वातावरण आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण आता आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत. तुम्ही सरकारकडे असा आग्रह धराल का की निदान जे काय जिल्हे महाराष्ट्रातले कांदा उत्पादकांचे किंवा हा भाग सरकारनं, आपल्याकडे आकडेवारी असते, तलाठ्याकडनं सहज कळू शकतं आपल्याला किती कांदा लागवड झालेली, त्याची उपाययोजना काय केली पाहिजेत. अगदी छोट्या या गोष्टी, पण त्या होत नाहीत, त्या व्हाव्यात याच्याकरता पाठपुरावा केला जाईल का? तुम्ही जो आत्ता विचारला आणि जैन यांनी जो प्रश्न केला तर त्याच्या बाबतीत मी तुम्हाला खुलासा करतो का आपण कांद्याच्या वाणाबद्दल बोलतो. तर कांद्याचा नाशिक जिल्ह्यातला जो वाण आहे, आत्ताच आमच्या एका शेतकरी गटाने त्याचं GI मानांकन घेतलेलं आहे, जिओग्राफिकल इंडेक्सेशन, आपण भौगोलिक मानांकन जे म्हणतो, आणि त्याची क्वालिटी सगळ्यात सुपेरियर निघाली आहे आणि त्याद्वारे आता आपण आपला कांदा युरोपच्या बाजारपेठेत सुद्धा जाऊ शकतो. ही पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी केली. दुसरी सरकारने जी केली त्याच्या बाबतीत मी बोलतो, डिसेंबर 15मध्ये MEP 0 झाली, ती आजपर्यंत MEP 0 आहे आणि MAI स्कीमखाली फ्रेटवर त्यांचं जे 5% कन्सेशन आहे ते पण चालू आहे. आत्तापर्यंत कांद्याचा इतिहास जर तुम्ही बघितला 3 महिन्याच्या वर कधी MEP 0 नव्हती. हाच एक कालावधी असा आहे का गेल्या 1.5 वर्षापासून तुम्ही साधारणतः 1.25 ते 1.5 वर्ष MEP 0 आहे आणि MAI स्कीम चालू आहे. ही एक पहिली गोष्ट शेतकऱ्यासाठी सरकारने केली. दुसरी गोष्ट, आपला जो कांदा बांगलादेश मार्गे, बांगलादेश एक ओपन पोर्टसारखं झालं आहे. बांगलादेशातून भूतानला जातो, नेपाळला जातो, सिलोनला जातो. अगोदर आपला माल बांगलादेशाच्या बॉर्डरवर जायचं, हे व्यापारी पण तुम्हाला सांगतील, आणि तिथं अनलोडिंग करून तिकडचा माल जायचा. आपले भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरी साहेबांनी BBIN म्हणून एक करार केला आहे आता. भूतान, बांगलादेश, इंडिया आणि नेपाळ याद्वारे ट्रान्सपोर्टचा आपला करार असा झाला आहे शेतकऱ्यांकरता का इथला मालाचा निकास इथल्याच गाडीनी, ज्यांनी इथलं रजिस्ट्रेशन आहे ती गाडी आता डायरेक्ट बांगलादेशात जाऊ शकेल, नेपाळमध्ये जाऊ शकेल किंवा भूतानमध्ये जाऊ शकेल, जेणेकरून लोडिंग अनलोडिंग ट्रान्सपोर्टेशनमधला वेळ, ही एक सगळ्यात उत्तम सुविधा जी बऱ्याच दिवसापासून आपल्याला नव्हती ती पण या सरकारने करून दिली आहे. नाफेडच्या मार्फत आता जो आपण हा विषय घेतला का स्टोरेज किती आहे, कांद्याची रिक्वायरमेंट खूप मोठी आहे, त्या प्रमाणात स्टोरेज कमी आहे, म्हणून आपले जे ट्रॅडिशनल स्टोरेज आहेत त्याच्याऐवजी जे नवीन कोल्ड स्टोरेज निघाले त्याचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले आणि सरकार त्याचा विचार करतोय. कारण त्याचे नवीन आधुनिक याच्यामध्ये आपल्या चाळीमध्ये जी घट येते ती त्या स्टोरेजमध्ये घट येत नाही आणि त्याच्याद्वारे ह्या सगळ्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत. आणि एक्सपोर्टचं सुद्धा बंपर झालं आहे. एक्सपोर्ट आत्तापर्यंतच्या इतिहासातलं 18 लाख मेट्रिक टन हे सगळ्यात हायेस्ट यील्ड आपलं एक्सपोर्टचं आकडेवारी होती. नोव्हेंबर 16 अखेर ती आकडेवारी 20 लाख आहे. अजूनही एक्सपोर्ट कंटिन्युअस चालू आहे. या वर्षी विक्रमी निर्यात कांद्याची होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी काय नेमकं शेतकऱ्यांना सांगायचं अगदी थोडक्यात? कॅशलेस आणि शेतकरी याच्यात कुठलाच असा ताळमेळ बसत नाही. त्याचं काय नेमकं शेतकऱ्याला लॉस होत? पूर्ण लॉस डिझेल पाण्यापासून पंचायती. कांद्याच्या वांद्यामुळं फक्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज तरी माफ करावं एवढीच अपेक्षा आहे आणि लाईट बिल तरी माफ करावं एवढीच अपेक्षा आहे बस. कार्यक्रमाचा समारोप करताना जयदत्तराव होळकर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या
समितीच्या सभापती म्हणून अगदी थेट आणि थोडक्यात काय सरकारला इशारा आहे तुमचा की हे तुम्ही कराच आता शेतकऱ्यांसाठी? एक वस्तुस्थिती आहे, आत्ता या ठिकाणी मंचावर अनेक जडजड शब्द वापरण्यात आले, अनेक GR काय सांगायचे ते सांगण्यात आले, परंतु वस्तुस्थिती एकच आहे की या ठिकाणी जो काही कांदा आहे 300-350 रुपयाच्या वर विकला जात नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिकडं काय निर्णय झाले याच्याशी शेतकऱ्यांना महत्त्व नाही, त्याचा माल काय भावाने विकला गेला याच्याशीच त्याला बंधन आहे. त्यामुळे त्या झालेल्या निर्णयाचा या ठिकाणी त्याच्यावर काही परिणाम होतोय की नाही हा सुद्धा शासनाने विचार करणं गरजेचं आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. जाता जाता मनोज जैन, काय नेमकं व्यापाऱ्यांच्या करता सोयी सुविधा आणखी चांगल्या अशा असल्या पाहिजे की व्यापारी शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव देऊ शकतो? इथे कांदा 5 रुपये किलोने जरी घेतला तर त्याच प्रमाणामध्ये 5 रुपयापासून 6 रुपये बांगलादेशपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन ट्रकद्वारे व्यापाऱ्यांना द्यावं लागतं आहे. त्यामुळे तिथे जरी समजा भाव असला तरी ती रक्कम व्यापाऱ्याच्या हातात पडत नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना त्या प्रमाणामध्ये भाव देऊ शकत नाही. जर समजा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर काही सुधार झाला, व्यापाऱ्यांना जर समजा रेल्वेद्वारे जर अधिक चांगली जर व्यवस्था मिळाली, मागच्या पिरियडमध्ये त्यांनी सांगितलं होतं इथून एक स्पेशल ट्रेन सोडणार आहेत, पण ती ट्रेन का बंद झाली या बाबतीत कोणत्याही प्रकारचा खुलासा शासनाद्वारे झालेला नाही. नानासाहेब, जाता जाता काय आपण सांगाल की तुमच्या मनामध्ये काय असे या प्रश्नाचे अभ्यासक म्हणून, नाफेडचे संचालक म्हणून, इथं गेली अनेक वर्ष सतत कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी पाहणारा एक व्यक्ती म्हणून काय असं वाटतं की महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात की हे झालंच पाहिजे आता सरकारकडून आणि त्याच्याकरता पाठपुरावा झाला पाहिजे? याच्यामध्ये आपलं लागवडीखालील क्षेत्र वाढल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली. उत्पादन वाढलं आणि शेवटी डिमांड आणि सप्लाय याला मार देत आहे. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, जसे व्यापारी वर्गांची मागणी आहे का रेल ट्रान्सपोर्ट आणि रोड ट्रान्सपोर्ट त्याच्यात 100% फरक असतो. रेल ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना अवेलेबल करून देणं, ज्याचा बेनिफिट शेतकऱ्यांना मिळू शकतो. रेल्वेचा प्रवास जास्तीत जास्त या सगळ्या उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याच्या संदर्भात आहे. दुसरं निर्यातीच्या बाबतीत आहे. जसं आम्ही केंद्र सरकारकडे एक स्कीम दिली होती का व्यापाऱ्याला तुम्ही 5% अनुदान दिलं, निर्यात करायला सांगितलं, MEP 0 करायला सांगितली, पण शेवटी व्यापारी एक ठराविक लिमिटपर्यंतच त्याचा व्यवसाय करणार आहे. ज्यावेळेस आपल्याकडे आकडेवारी का यावेळेस 25 लाख मेट्रिक टन कांदा एक्सेस झालेला आहे, त्यावेळेस शासनाने ही जबाबदारी घ्यावी का मग जसं खरेदी नाफेडमार्फत होऊ शकेल, SAPC म्हणून एक संस्था आहे, अशा ज्या संस्था आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्टचं टार्गेट देऊन त्यांच्यामार्फत एक्सपोर्टमध्ये उतरलं पाहिजे, तरच हा मार्केटिंगमधला बॅलन्स राहून शेतकऱ्याला योग्य भाव मिळू शकेल. जयदत्तराव, शेवटी जाता जाता शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून एका वाक्यात आत्ता सध्याच्या परिस्थितीचं काय वर्णन कराल आणि काय हवं आहे तुम्हाला? एक गोष्ट या ठिकाणी आपण बघितली पाहिजे की उत्पादन जास्त झालं आपण असं बोलतोय, परंतु उत्पादन जास्त झालं, आपला भारत हा देश कृषीप्रधान देश आहे, उत्पादन जास्त झालं हा आपल्या देशाचा प्लस पॉईंट आपण समजायला पाहिजे आणि जास्तीत जास्त बाजारपेठा आपल्याला उपलब्ध करून या ठिकाणी दिला पाहिजे. परंतु या ठिकाणी विरोधाभास दिसतो. उत्पादन जास्त झालं हे आपण आपलं दुर्दैव समजायला लागलो, याच्यापेक्षा वाईट अजून काही गोष्ट असेल असं मला वाटत नाही. उत्पादन खऱ्या अर्थानं जास्त झाल्यामुळं जास्तीत जास्त परकीय चलन आपल्या देशाला मिळेल अशा दृष्टिकोनातून जर आपण या शेतीकडे बघितलं, या शेती व्यवसायाकडे बघितलं, तरच शेतकऱ्यांना कुठेतरी चांगले दिवस येतील असं मला या ठिकाणी वाटतं. अगदी खरं आहे. या कार्यक्रमाचा समारोप करताना प्रेक्षक हो, जे कोणी हा कार्यक्रम पाहताय, आपल्या सगळ्यांची ओरड असते की आम्ही शेतकऱ्याकरता 4 पैसे जास्त द्यायला तयार आहोत, पण व्यापाऱ्याकडून आम्हाला शहरात हे सगळं महाग मिळतं. कांदापट्टा असेल किंवा भाजीपाला असेल, शेतकरी जो काही पिकवतो तो माल असेल, त्या भागामधले जे काही लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा आपण ऐकल्यात. शेतकऱ्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे देखील आपण ऐकलं. विशेषतः कांद्याच्या बाबतीमध्ये रेल्वे मंत्रालयानं, भूपृष्ठ मंत्रालयानं काय नेमकं केलं हे सांगितलं गेलं. त्यांच्याकडनं अधिकच्या अपेक्षा आहेत. विशेषतः खासदार आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं या शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. झी 24 तासनं आमची सामाजिक बांधिलकी म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आवाज सरकारच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री या सगळ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोचणारच आहे. आमची सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांचा आवाज आम्ही हा पोचवला आहे. यापुढे आम्ही असा सतत प्रयत्न करत राहू, पण लोकप्रतिनिधींनी निदान या शेतकऱ्याचा अंत पाहू नये हेच या कार्यक्रमाचा शेवट करताना सांगावंसं वाटतं. कांद्याचा वांदा हा शब्द वापरताना खरंच खूप यातना झाल्या. हा शेतकरी तुमचा वांदा करू नये असं वाटत असेल तर शेतकऱ्याचा अंत पाहू नका, इतकंच कार्यक्रमाचा शेवट करताना सांगावंसं वाटतं. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.